आपल्या सर्वांचं दैवत क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव काका नायकवडी आणि त्याचबरोबर क्रांतीवीर अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ आणि आपली जी अकॅडमी आपण 11वी 12वीसाठी सुरू केलेली आहे नीट जेईसाठी, त्यासाठी मार्गदर्शन करणारे सन्माननीय आपल्या ज्युनियर कॉलेजचे आपल्या शाखेचे सन्माननीय समोरची जी आपली शाखा आहे किसन आहे विद्यालय त्याचे सन्माननीय ममते सर, त्याचबरोबर श्रीधर कांबळे सर, त्याचबरोबर आपल्या साधना पाटील मॅडम, केमिस्ट्री, फिजिक्स या सर्व विषयांचं तुम्हाला अतिशय चांगलं नॉलेज देणारे हे सर्व प्राध्यापक आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं आपल्या विद्यालयाच्या वतीनं प्रथम मी हार्दिक स्वागत करते. खरं तर आफ्टर 10th म्हणजे 10वी नंतर पुढं काय तर आपल्याकडं KG to PG अशी आपल्या किसान शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ सर्व सोयी झालेली आहे. त्यामुळे आपल्या जवळ जे आहे त्याची व्हॅल्यू करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा फायदा घेणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या सर्व विद्यार्थिनींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की 10वी नंतर तुम्हाला जर प्रोफेशनल कोर्सला जायचं असेल मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे तर आपल्याकडे तसे कोर्सेस आपल्या अकॅडमीमार्फत घेतले जातात. तर अकॅडमीचं टायअप पण आहे, त्याचबरोबर तज्ज्ञ मार्गदर्शन आहे, त्याचबरोबर सौ नंदिनी काकी नायकवडी स्वतः लक्ष देऊन आपल्या या अकॅडमीचे कामकाज पाहतायत आणि त्यामुळं तिथे असताना जो विद्यार्थी आहे तो अतिशय चांगल्या गुणांनी पास होत आहे. आपल्याकडच्या मुली ह्या नेहमी सिन्सिअर असतात, करणाऱ्या असतात, त्यांना आपण जितकं जास्त मोटिवेट करू तितकं आपल्याला आउटपुट चांगला मिळते. मग 12वीला तुम्हाला जी नीट आहे त्याच्यामध्ये 720 पैकी जे मार्क्स आहेत ते मिळवायचे तर तुम्हाला आतापासूनच तयारी केली पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं कोटाला जातात विद्यार्थी, इकडे तांबे अकॅडमी विविध अकॅडमीला जातात, पण त्याचा ड्रॉबॅक काय होतो बघा, तिकडे जाऊन जुळवून घ्यायला आपल्या विद्यार्थ्यांना वेळ लागतो. बरोबर आहे ना? राजस्थानमध्ये जाणं किंवा इचलकरंजीला बाहेर राहणं, मुली स्पेसिफिकली बाहेर गेलं की त्यांना अडचणी येतात आणि त्यामुळे जुळवून घेण्यात पहिलं वर्ष 1-1.5 वर्ष जर गेलं तर मग आउटपुट चांगला मिळत नाही. मग त्याच्याऐवजी वाळव्यातच राहून जर तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं तर तिथं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आमचे 5वी ती अगदी मला वाटतं KG पासून प्राथमिक पासून तुम्ही जर सर्वच अगदी 12वी पर्यंत जर इथं असाल तर तुम्ही आमचाच एक फॅमिलीचा किंवा कुटुंबाचा घटक आहात. या दृष्टीनं तुम्हाला मार्गदर्शन करणारे जसे तुमचे पालक असतात अगदी त्याचप्रमाणे आमच्या साधना पाटील मॅडम आहेत, मोहिते सर आहेत, कांबळे सर मार्गदर्शनासाठी आहेत. तर हे सगळे तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊ शकतात आणि वैयक्तिक लक्ष देणं ही फार काळाची गरज आहे आणि आपल्याकडे अकॅडमीचा रिझल्टही दरवर्षी चांगला लागतो. त्यामुळे आपले विद्यार्थी वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला, विविध प्रोफेशनल कोर्सला जात आहेत. तर सर्व विद्यार्थिनींना एक मनापासून कळमळीचं सांगणं आहे की आपली जी अकॅडमी आहे 10वी नंतर तर इथं जवळच्या जवळ सोय होते. आर्थिक कुठलाही तुम्हाला जास्त तोशिष बसणार नाही. बाहेर राहायचं म्हटलं की तुम्हाला मेस लागणं आलं, तिथल्या परिस्थितीत जुळवून घेणं आलं, त्याजवळ आपली तब्येत सांभाळून करणं, त्याच्यापेक्षा की आपल्या अकॅडमीमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळतंय आणि आपले हक्काचे शिक्षक म्हणून तुम्ही एनी टाईम कधीही त्यांना शंका विचारून तुमची शंकेचं निरसन करू शकता आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स अशा विषयामध्ये खूप चांगला स्कोअर करू शकता. सर्वात महत्त्वाचं आपल्या जवळच अकॅडमी आहे आणि त्याची माहिती असणं हेही आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून परत एकदा मी सर्व या मान्यवरांचं स्वागत आणि अभिनंदन करते आणि त्यांना आपल्याला मार्गदर्शन करावं आणि त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी खूप चांगल्या पद्धतीने चमकतात, बाहेर नावलौकिक करावं त्यांनी, एवढे मी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद.